समोरच्या व्यक्तीने तुम्हाला दुःख जरी दिलं तरी पण तुम्हाला त्या व्यक्तीला प्रेम देता आलं पाहिजे. कारण त्यांनी तुम्हाला दुःख दिलं म्हणून तुम्ही जर त्याला दुःख दिलं तर काय होतं, कर्माचा नियम आहे. तुम्ही जे देता त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त परत देतो. मग तुम्ही दुसऱ्याला सुख, दुःख, प्रेम, पैसा, आनंद काहीही द्या. म्हणून समोरच्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं, त्याला आता दुःखच परत मिळणार आहे. पण तुम्ही जर त्याला प्रेम दिलं तर तुम्हाला पण प्रेम मिळेल, ते पण जास्त. म्हणून मला दोष देणं बंद करा आता. आधी तुम्ही दुसऱ्याला काय दिलं ते बघा. खरं आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मुलांकडून शिकतो. मुलं बघा कितीही हाना, मारा, बोला, ते सगळं काही आजच विसरून जातात आणि दुसऱ्या दिवशी नव्या दिवसाला सुरुवात करतात. नव्या गोष्टी घेऊन म्हणजे दिवसाची सुरुवात करतात. जसं की काल काय झालं ते सगळं विसरून जातात. तसंच मलाही आज काही व्हिडिओ शूट करण्याची किंवा ब्लॉग वगैरे काढण्याची कुठलीही इच्छा नव्हती. पण मी सुद्धा हा जो ब्लॉग केलेला आहे म्हणजे असाच अनपेक्षितपणे केलेला आहे. कारण कसं आहे ना, सकाळी व्हिडिओची तर सुरुवात केली होती आणि मस्त म्हणजे बाहेर थोडंसं चालूनसुद्धा आले होते. पूजेसाठी थोडेसे फुलं भेटले होते, ते सुद्धा घेतले होते. अंगणातली सुद्धा सडा रांगोळी माझी झाली होती. त्याचबरोबर थोडीशी नजर टाकली होती. तर तुळशीमध्ये जी मेथी टाकलेली होती त्याच्यावरती तर छान आलेली होती मेथी. आणि हे फुलं वगैरे सगळे धुवून मी 2-4च भेटले होते, जास्तीचे काही नव्हते भेटले. पण ते मी काय केले, धुवून वगैरे ठेवून दिले होते. आणि अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढली होती. काय होतं ना, कधी आपण कितीही पॉझिटिव्ह राहण्याचा विचार केला, अगर सगळ्याच गोष्टी जर नियमात करायच्या ठरवल्या तरी पण त्या आपल्याच्यानं होत नाही. त्यावेळेस आपलं मन डिस्टर्ब होतं. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींचं मनसुद्धा डिस्टर्ब होतं. आपण त्याला कितीही व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करा, त्याला जबाबदार असती ती आपली परिस्थिती, आपण नसतो. कारण काय होतं ना, सगळं ज्यावेळेस म्हणजे कधी मनाच्या विरुद्ध तर कधी परिस्थितीच्या विरुद्ध आपल्याला जगावं लागतं. प्रत्येक वेळेस परिस्थिती आपल्याला साथ देते असं नसतं. आणि एखाद्या वेळेस परिस्थिती व्यवस्थित असली तरी पण आपलं मन त्या परिस्थितीला साथ देतं असं नसतं. तर थोडंसं तुम्हाला सकाळच्या रुटीनमधलं आणि थोडंसं आपल्या आयुष्यातल्या किचकट परिस्थितीबद्दल मी आज तुमच्याशी बोलत आहे. कारण काय केलेलं आहे, रुटीनमधलं म्हणाल तर आपलं रविवारचा दिवस होता आणि हा दिवस जो आहे तो मी जास्त करून क्लिनिंग करण्याला भर देते. गेल्या रविवारी सगळी क्लिनिंग पुन्हा केली होती आणि ह्या रविवारी सकाळी आपण फ्रेश होण्याच्या अगोदर मी काय केलं होतं, बाथरूम वगैरे सगळं क्लिनिंग करून घेतलं होतं. चहा पाणी झाली होती, नाश्ता केला होता, थोडेसे भिजवलेले मूग होते आणि थोडेसे पोहे नाश्त्याला केले होते. तर तुम्हाला नाश्ता जो आहे तो पण अर्धवटच दाखवलेला आहे. आणि मी आत्ता घेणार होते गव्हाचं दळण करण्यासाठी. तर ते दळण करायच्या अगोदर आईनं दिलेल्या शेंगा होत्या थोड्याशा, म्हणजे बऱ्याच होत्या. पण काय होतं, एकदा मी भाजी केली आणि एकदा काय केलं, मस्त धुवून अशा शिजायला टाकल्या होत्या. तर चला, ह्या शेंगा वगैरे ज्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, मी मस्त धुवून शिजण्यासाठी टाकलेल्या आहेत. पण ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करायला घेतला त्यावेळेस ह्यांनी निघाले होते गावी. आणि तुम्ही बघा, आता मी जॉबवरती गेलेले होते आणि ह्यांनी दुपारी 2-2:30 वाजता घरी आलेले होते. तर 2-2:30 वाजता घरी आल्याच्यानंतर ह्यांना माहीत होतं कालपासून की मला गावी जायचं आहे. आता मला सांगितलं होतं, कधी सांगितलं होतं, रात्री 10:30 वाजता. रात्री 10:30 वाजता सांगितल्याच्यानंतर पण मग मी सकाळी माझं उठून त्यांना डबा करून दिला, आवरून दिलं. मी माझं आवरून कामावरती गेले. त्यानंतर ह्यांनी दुपारी आले, मी माझी जॉबला गेले होते. मला यायला 7 वाजले होते. असं आल्याच्यानंतर मी युनिफॉर्म जो आहे तो धुवून टाकलेला होता आणि त्यानंतर थोडासा स्वयंपाक करून घेतला आणि प्रतीक्षानं थोडीशी भेळ केली होती. ती भेळ पण आम्ही थोडीशी खाल्ली. आणि ह्यांनी मात्र एकदम निवांत होते. एकदम 7:30 वाजता ट्रॅव्हल्सवाल्याला फोन करत होते की मला ट्रॅव्हल्स भेटेल का. मग माझं म्हणणं काय होतं, तर हे बघा, आपण कुठलाही प्लॅनिंगनुसार ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपण थोडंसं शांततेनं निघतो
किंवा व्यवस्थित म्हणजे शांत डोक्यानं आपण बाहेर पडतो. पण ज्यावेळेस आपण आपलंही डोकं शांत ठेवत नाही, अगर दुसऱ्याचंही डोकं शांत ठेवत नाही ना, त्यावेळेस आपलीही चिडचिड होते आणि आपल्या घरातल्यांची सुद्धा होते. तर मग माझं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस आपण 2:30 वाजता घरी आलेलो आहोत, त्यावेळेस आपण 1 तास आराम करूया आणि नंतर आपलं जे ट्रॅव्हल्सचं नियोजन आहे ते लावूया. बरं ठीक आहे, ते जरी नसेल लावलं, भेटेल गाडी. ऐन वेळेला सुद्धा गाडी भेटते, कधी-कधी बऱ्याच वेळेस भेटते. आणि काय होतं नंतर मग जरी सीट नाही भेटलं तरी पण मग कॅबिनमध्ये वगैरे होईना गाडी आपल्याला मिळते. तर असो, रविवारचा दिवस असल्यामुळे मी काय केलेलं आहे, सगळे गहू जे आहेत ते किडे झाल्यामुळं चाळण्यासाठी घेतलेले आहेत आणि एकटीला मला चाळणं नाही होणार म्हणून मी काय 1 थैली होती, तर सगळ्यांना मिळून मी चाळून घेतली आणि नंतर थोडंसं दळणसुद्धा करून घेतलं. असो, आपला विषय जो होता तो होता ह्यांनी गावाला जात होते त्याचा. तर मग माझा जीव ह्याच्यामुळे खूपच चिडून जातो. तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का? तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक मॅनेजमेंट जे आहे ते स्त्रीने लावायला हवं की पुरुषानं लावायला हवं? स्त्रीने घरातलं बघायला हवं की व्यवहारातलं बघायला हवं? स्त्रीने स्वयंपाकाचं बघायला हवं का नोकरी बघायला हवं का मुलांचं बघायला हवं? तर ह्यापैकी तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक गोष्ट ही आपणच ज्यावेळेस हँडल करतो, बरं ठीक आहे, आपण त्याही गोष्टी सगळ्या हँडल आपण करतो, पण त्या हँडल करता वेळेस आपल्याला सगळ्यांनी आपल्याला असं वाटतं की पॉझिटिव्ह राहावं, पण ती प्रत्येकाचं मन असतं. प्रत्येकाचं मन आपल्याच मनासारखं राहील हे आपण समजणंसुद्धा खूप म्हणजे चुकीचं आहे. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या विचाराचं महत्त्व आहे. ते त्यांनी त्यांच्या विचारानुसार करावं. त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही आहे. पण ज्यावेळेस आपण एका घरात राहतो, एका कुटुंबात राहतो, आपलं घर काही म्हणजे असं 5-6 म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या माणसाचं नाही, आपण आपलंच कुटुंब आहे. तर आपल्या कुटुंबामध्ये आपण 4 समजदार व्यक्ती ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस आपण सर्वांनी एकमताने राहणं खूप कठीण असतं. तर असो, मुलं-मुलांचं करतात, त्यांचा काही विषयच नव्हता ह्याच्यामध्ये. पण माझं म्हणणं काय आहे, आता आपण 1 नाही, 2 नाही, प्रत्येक वेळेस कुठेही जायचं असू दे, आमच्या घरामध्ये मात्र असंच होतं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपल्याला अर्धा तास बाकी आहे, त्यावेळेस समजतं की आपल्याला ड्रेस कुठला घालायचा आहे, आपला ड्रेस प्रेस केलेला आहे की नाही, आपल्याला जायचं आहे तर आपल्याला किती दिवस राहायचं आहे, बरं आपण निघतो आहोत तर आपल्याला काय काय कामं करायची आहेत. कुठल्याच गोष्टी डोक्यात नसतात. फक्त मला जायचं आहे तर जाऊन येतो. भले मग तिथं गेल्याच्यानंतर काही काम हो अगर न हो, पण मी आज हे करेल, मी उद्या ते करेल असं काहीच ठरलेलं नसतं. आणि मग ना इथलं काम होतं ना तिथलं काम होतं, खर्चही होऊन जातो, ना घरचं काम होत नाही, दारचं काम होत नाही. फक्त इथं तिथं म्हणजे वेळ वाया जातो आपला. तर जरुरी आहे, जर आपण गावी जातो आहे तर आपल्याला मॅनेजमेंट करून तेवढंच करणं गरजेचं आहे. कारण आपण सुट्टी घेऊन गेलेलो असतो, आपल्याकडे तेवढा रिकामा वेळ नसतो. तर प्रत्येकांना भेटणं गरजेचं असतं, बोलणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपलं कामसुद्धा करणं तेवढंच गरजेचं असतं. तर ते आपण आपला वेळ मॅनेजमेंट करून ठरवायला पाहिजे. तर हे ठरवणंसुद्धा आपण स्त्रीनं सांगणं चुकीचं आहे. त्यामुळे न सांगता जर केलं तर ते होत नाही आणि सांगता केलं तर आपणच वाईट दिसतो. असं कोणाकोणासोबत होतं. हे बघा, ही जी बेडशीट लावण्याची ट्रिक आहे ती मी सोशल मीडियावर बघितलेली होती आणि ती आता खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. कारण ही जी आहे ना ट्रिक, तर काय होतं, बेडशीट जे आहे ते व्यवस्थित राहतं आणि आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मुलं बाळं वगैरे असतात त्यावेळेस हे व्यवस्थित राहत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस आपण असं टाकतो ना बेडशीटला गाठ वगैरे मारून, तर व्यवस्थित राहतं. असं थोडासा चटपटीत थोडासा नाश्ता केलेला आहे. त्या नाश्त्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं म्हणजे 2-4 ब्रेड राहिलेले होते आणि ह्यांनी काही चीज लावून थोडेसे गरम करून बापलेकांना खायला सांगितले होते मी. त्यांनी काही ते खाल्ले नव्हते. दोघांनीही कंटाळा केला होता खायला. स्वयंपाक झालेला होता, तोच खाल्लेला होता. म्हटलं असो. मग मी संध्याकाळी थोडीशी 1-2 ब्रेड आहेत ते काय केलेले आहेत, मस्त असे मसाला लावून भाजून दिलेले आहेत, म्हणजे थोडेसे फ्राय करून दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये घातलेलं होतं थोडंसं बेसन पीठ, थोडासा ओवा, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा ओवा
आणि हे सर्व कांदा, टमाटर आणि थोडीशी हिरवी मिरची, तर हे सर्व मिश्रण मी काय केलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे आणि हलकंसं आपलं ब्रेडला लावून घेतलेलं आहे. आणि ब्रेड जे आहेत ते तव्यावर थोडीशी तेलाची धार टाकून फ्राय केलेली आहेत. तर तुम्ही ब्रेडची कोणती रेसिपी करता आणि तुम्हाला ही ब्रेडची रेसिपी आवडते का, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला, आज थोडंसं इमोशनल होऊन थोडंसं मी बोललेले आहे. आणि खरं तर ह्या घरातल्या किचकट गोष्टी असतात, पण ह्याचासुद्धा आपल्याला कित्येक वेळेस वैताग येतो. असं तुम्हालासुद्धा होतं का? जर होत असेल तर मलाही नक्की सांगा, तुम्ही ह्यावर काय पर्याय करता. आपण खूप वेळेस विचार करतो की बाबा आपले कामं आहेत, आपले कामं कोणी करायला येणार नाही आहे आणि आपले कामं आपल्यालाच करायचं आहेत, आपलं मॅनेजमेंट हे आपल्यालाच ठेवायचं आहे. मग आपण रडत करण्यापेक्षा आपण हसत का नाही करत, हा विचार करून आपण पुढे जातो. मग परत तिथेच का येऊन अडकतो, परत तोच इमोशनपणा आपल्यासोबत का येतो, ह्या विचारांनासुद्धा वैतागून जायला होतं. असो, ह्यांनी गेलेले आहेत. आता थंडीचं स्वेटर घालायला दिलेलं होतं, तर हेच घालायचं का मी, तेच घालायचं का मी, का दुसरं घालू. म्हटलं तुम्हाला स्वस्तात मस्त भेटतात रस्त्याला, तेच घाला. तर बघा, रागे लगेच ठेवून दिलेलं आहे आणि ते घातलेलं नाही. असं कुणाचं काय जातं, आपल्यालाच थंडी वाजते. आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी आपण सक्षम नसतो. तर ज्यावेळेस आपण एवढं बी स्वतःच्या शरीरासाठी जर म्हणजे हे करून वागत असेल, स्वतःच्या शरीराचा निष्काळजीपणा करत असेल, तर दुसरं काळजी घेऊ शकत नाही. भले तुमची बायको असो, भले तुमची मुलं असो, तर कुणीच याला प्रतिसाद देत नसतं. कारण आपण खूप वेळेस सांगून हे केलेलं असताना ज्यावेळेस पुढचा माणूस इग्नोर करतो किंवा त्याला राग येतो, तर तो प्रत्येक वेळेस आपल्याला कुणी सांगायला येत नसतं. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायची असते.